नमस्कार. आता अर्जुनने एक चांगला पुरावा तयार केलेला असतो. तो पुरावा असा असतो की विलासचा खून हा 8:30 झालेला आहे आणि विलासने पोलिसांना जो मेसेज केला की मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे, हा 8:30च्या नंतर गेलेला आहे. जर विलासचा खून झाला तर त्याने तो मेसेज कसा काय केला? आता अर्जुन हाच पुरावा धरून कोर्टात आलेला असतो. कोर्टात केस उभी असते. कोर्टात प्रिया सुद्धा आलेली असते. प्रियाला आता खूपच भीती वाटत असते की अर्जुन मला नेमके काय प्रश्न विचारेल आणि अर्जुन मला गोंधळात पाडेल. आता अर्जुन नेमके काय प्रश्न विचारेल असा प्रिया विचार करत असताना अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, मला ना मिस प्रियाला कोर्टात साक्षीदार म्हणून उभं करायचं आहे आणि मला तिला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यावर मिलॉर्ड म्हणतात, परमिशन आहे. आता प्रियाला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवले जाते. प्रिया खूपच घाबरलेली असते. अर्जुन प्रियाकडे बघतो. अर्जुन प्रियाला विचारतो, मिस प्रिया, तुम्ही म्हणताय मधुभाऊंनी विलासचा खून केला, बरोबर? त्यावर प्रिया म्हणते, होय, बरोबर. त्यानंतर मला सांगा, मधुभाऊंनी विलासचा जर खून केला तर विलासने जो मेसेज केला की मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे, तो मधुभाऊंनी खून केल्यानंतर कसा काय केला? जर विलास मेला त्यानंतर त्याने मेसेज केला, हे इथे सिद्ध होतंय, हे कसं शक्य आहे? त्यावर प्रिया म्हणते, ते मला माहिती नाही, पण मला एवढंच माहिती आहे की मधुभाऊंनी विलासचा खून केला. आता अर्जुन म्हणतो, मग ज्या वेळेला विलासचा खून केला त्याच्या आधी विलास काय करत होता आणि विलासने मेसेज केला हे तुम्हाला माहिती असणार ना? त्यावर प्रिया म्हणते, होय, माझ्या समोरच मेसेज केला. तुमच्या समोर मेसेज केला तर त्याच्या आधी विलासला मधुभाऊंनी मारलं होतं असं फॉरेन्सिक रिपोर्ट सांगतोय. याचा अर्थ तुम्ही खोटं बोलताय. आता प्रिया गोंधळलेली असते. प्रियाला आता काय बोलायचं कळत नसतं. प्रिया म्हणते, अहो कसं सांगू तुम्हाला? मधुभाऊंनी डाव्या खिशातनं बंदूक काढली आणि उजव्या हाताने विलासच्या छातीत गोळी झाडली. अहो कसं शक्य आहे? मधुभाऊंच्या खिशात बंदूकच नव्हती. तुम्ही पहिल्यांदा असं म्हटलं होतात की मधुभाऊ आणि विलासमध्ये झटापट झाली आणि झटापटीतच मधुभाऊंच्या हातून विलासला गोळी लागली. आणि आता तुम्ही पूर्णपणे स्टेटमेंट बदलताय. तुमचं मागचं स्टेटमेंट आठवतंय का तुम्हाला? अहो तुम्ही खूपच गोंधळ घालताय. कोर्टाचा अपमान करताय तुम्ही. आता प्रिया पुरती गोंधळलेली असते. ते बघून रविराजला सुद्धा घाम फुटलेला असतो, कारण आपली एकुलती एक लेक आणि ती आता या कोर्ट कचेरीत अडकलेली आहे. रविराज विचार करत असतो. आता रविराज अर्जुनकडे बघत असतो की अर्जुन काहीतरी कर, माझ्या लेकीला वाचव. पण अर्जुन हा आता प्रियाला पूर्णपणे भांबावून सोडलेला असतो. अर्जुन म्हणतो, मिस प्रिया, जे काही खरं आहे ते सांगा. आता प्रिया सांगायला तयार नसते. प्रिया घाबरलेली असते. मग अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, मला काय म्हणायचं आहे, प्रियाला रिमांड होममध्ये घ्यावं आणि तिच्याकडनं कसून चौकशी करावी. ती कुणाच्या सांगण्यावरून खोटं बोलते, ती कुणाकडून पैसे खाते. मिलॉर्ड, माझा असा पक्का दावा आहे की प्रियाने पैसे खाल्लेले आहेत आणि पैशाखालीच ती खोटं बोलत आहे. आता तुम्हाला माहिती आहेच की हा आपला साक्षीचा बाप किती पैसेवाला आहे, त्यानेच पैसे चालले असणार. आता प्रिया पुरती घाबरलेली असते आणि मिलॉर्डनी प्रियाला आतमध्ये घेतलेलं असतं की प्रियाची कसून चौकशी व्हावी. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.